मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर महाराष्ट्र पेटून उठलेला आहे। कळंबोली शिवसेना जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीमध्ये वाल्मिक कराड याच्या निदर्शनात आंदोलन करण्यात आली। यावेळी वाल्मिक कराड यांच्या प्रतिमेला मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे। कळंबोली या ठिकाणी मी सध्या उभा आहे। कळंबोली ते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या मार्फत देखील या ठिकाणी आंदोलन केली जात आहेत। अतिशय निर्गुणपणे झालेल्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय। साहेब, कसं बघताय या सगळ्या प्रकरणाकडे, काय नेमकी मागणी करताय? हिंदू रसम बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण घेऊन या महाराष्ट्रामध्ये 2-2.5 वर्षापूर्वी क्रांती झाली आपण पाहिलं असेल। आणि बाळासाहेबांचे विचार जनसामान्यांमध्ये घुसून या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करतात। आणि बाळासाहेबांची शिकवण आहे की अन्यायाच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण पाहताय की आज आपण 2 दिवसापूर्वी चॅनलच्या मधून ऐकलं की वाल्मिक कराड इतक्या दिवस बोलत होते की वाल्मिक कराडचा काही संबंध नाहीये, परंतु आता कोर्टाच्या चार्जशीट मध्ये 1 नंबरचा आरोपी हा वाल्मिक कराड सिद्ध झालेला आहे। त्याला कोण पोचणार आहे ते आता भविष्य काळामध्ये सिद्ध होणार आहे। पण आपल्याला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की रामायण ज्या गोष्टीसाठी घडलं त्या रामायणामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाला, परंतु आजच्या ह्या युगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला, अशी परिस्थिती ह्या बीड जिल्ह्यामध्ये घडली आहे। आणि इतकी अमानुष हत्या ही आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये कधी पाहिली नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन प्रत्येक राजकारणी असेल या कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात होते, परंतु आपल्याला सांगू इच्छितो की 18 पगड जातीला घेऊन या देशावरती राज्य महाराजांनी केलं आणि त्या विचारांना आज सगळे राज्य करू पाहतात। परंतु एक लोक गोष्ट विसरलेत की 18 पगड जातीच्या पलीकडे एक जात आहे, ती म्हणजे माणुसकी। आणि ह्या माणुसकीला काळू म्हणजे माणुसकीचाच यांनी आज खून केलाय। ह्या माणुसकीला काळीमा फसणारी घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि ही महाराष्ट्राला शोभणारी नाहीये। अशा विरुद्ध बाळासाहेबांची शिकवण घेऊन जिथं अन्याय होतोय अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे, या अनुषंगानं आज आम्ही अखंड महाराष्ट्रभर आज आम्ही आंदोलन करतोय। साहेब, देशमुखांची हत्या झाली आणि मारेकऱ्यांनी एक असा मेसेज दिला की अशा प्रकारची दहशत करून एक गुन्हेगारी कशा स्वरूपाची असते हे दाखवून देण्याचा एक प्रयत्न केला जात होता। शासनाने यांच्यावर कठोर कारवाई व्हावी इतर मागणी पूर्ण राज्यभरात नव्हते, मात्र अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी काय केलं पाहिजे, काय वाटतं? नाही, हे बघा, बीड जिल्ह्यातली आता जर आपण इतिहास पाहतोय तर ती काय घटना आज पहिल्यांदा नाही झाली। यांना अनेक अशा घटना ज्या पचल्या गेल्या आणि पचल्याला गेलेल्या घटनामुळे यांची धाडच वाढलंय। आणि ह्या आता दहशती यांनी हत्या करायचं कारण काय आहे की स्वतःची दहशत किती आता असावी, कारण ह्यापूर्वी त्यांनी केलेली दहशती कोणीतरी राजकीय पुढारकाच्या भासतानं त्या पचल्या गेल्या आणि ह्या अनुषंगानं त्यांचं आज धाडच वाढलं आणि इतकी अमानुष हत्या। म्हणून मी म्हटलं की ही एका व्यक्तीची हत्या नसून हे माणुसकीची केलेली हत्या आहे। ह्यामुळं या अनुषंगानं आम्ही बाळासाहेबांचे सगळे ताईत आहोत। या अनुषंगानं जिथं अन्याय होतोय त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे ही बाळासाहेबांची शिकवण आहे। आणि तेच शिकवण घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आज राज्यामध्ये काम करतायत। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, आता राजीनामा झालाय, परंतु त्याच्या पलीकडे काय होणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला समजेल।